कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। सर्वप्रथम या ठिकाणी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतले। त्यानंतर बेसन घेतलंय, तीळ घेतले, तांदळाचं पीठ घेतलंय आणि ओवा घेतलाय। आमच्या पद्धतीमध्ये जेव्हा कोथिंबीर वडी बनवली जाते तेव्हा आम्ही ओव्याचा वापर करतो, ओवा घालतो त्याच्यामध्ये थोडासा। त्यानंतर चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद। तर आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून चांगला कोथिंबीर वडीचा गोळा तयार करून घेऊया। सर्वप्रथम मी या ठिकाणी मीठ घालून घेते। त्यानंतर लाल तिखट घालून घेते। आता चमचा बघा केवढासा आहे। या चमच्याने मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तिखट कमी खातो, त्यामुळे 1.5 चमचा मी तिखट घालून घेतलंय, अर्धा चमचा हळद घालून घेतले। आता हे सगळं झालं की बाकीचं सगळं साहित्य घालून घ्यायचं। हे बघा, बेसन, तीळ, तांदळाचं पीठ, ओवा, हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये एकदम घालून घ्यायचं। आता माझ्या दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे, मी ते शूटिंग करत आहे, त्यामुळे आता हे सगळं साहित्य एकत्र करते आणि मग तुम्हाला दाखवते। आता हे सगळं साहित्य मी एकत्र केलंय, पण हे मी अंदाजे घेतलंय। चला तर मग आता आपण पाणी न घालता सुरुवातीला व्यवस्थित हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया। सुरुवातीला तरी पाणी घालायचं नाही, लागलंच तर थोडंसं घालायचं नंतर, आणि कोथिंबीरीला थोडंसं पाणी सुटतं नंतर। आता हे पीठ मळते आणि मग तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा, हे सगळं मिश्रण मी एकजीव केलंय। आता तुम्ही दुसऱ्या प्रकारे देखील करू शकता। हे थोडं पातळ करायचं आणि इडली पात्र जे आपल्याकडे असतं त्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं। त्यानंतर इडलीसारखंच ते आकाराचं म्हणजे त्या वड्या तयार होतात, त्या अशा कट करायच्या उभ्या आणि तळून घ्यायच्या। अशाही करू शकता तुम्ही, पण आत्ता मात्र मी थोडी वेगळी पद्धत, म्हणजे आमच्या आईंची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। आता हे पीठ तर मळून झालं आहे, थोडंसं सैल मळलं आहे मी, आणि बघा पीठ कमी घेतलं आहे पण कोथिंबीर जास्त आहे। पहा, आपण जे पीठ घेतलं होतं, म्हणजे दोन्ही तांदळाचं थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी आणि बेसनचं पीठ घेतलं होतं, अगदी बरोबर सगळं साहित्य अगदी प्रमाणात पडलं आहे, अंदाजे घेतलं असलं तरी। आणि हे असे मी रोल करून घेतले। आता हे चांगले शिजवून घेणार आहे कुकरच्या डब्यामध्ये। आता ते शिजवते आणि मग तुम्हाला दाखवते। तुम्ही अशा प्रकारे देखील ह्या उकडवू शकता। मी इथे बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवलंय, त्यानंतर चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलंय जेणेकरून हे पीठ चिकटणार नाही। आणि आता हे 15 ते 20 मिनिटं चांगले शिजवून घेते। हे जे 2 रोल आहेत कोथिंबीर वडीचे, हे चांगले शिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। चला, 20 मिनिटं झालेली आहेत। कोथिंबीर वडीचा रोल जो आहे तो शिजलेला आहे, दोन्ही रोल शिजलेले आहेत। चला तर मग आता गार होऊ दे। तर अशा पद्धतीने पहा, मी कोथिंबीर वड्या अशा कापून घेतल्यात। ह्या पहा, मोठ्या मोठ्याच मी कापून घेतल्यात। आता ह्या एकतर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय करू शकता, म्हणजे नुसतं तव्यावर तेल घालून तुम्ही परतू शकता, पण मी ते आता डीप फ्राय करणार आहे। त्या ठिकाणी त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल ठेवलंय। आता हे तेल गरम होऊ दे। तेल तापलेलं आहे पहा। तर आता एक एक कोथिंबीर वडी या तेलामध्ये सोडणार आहे आणि छानपैकी तळून घेणार आहे, खरपूस अशी। आणि ही अशी खायला सुद्धा सुंदर लागते, कारण ऑलरेडी शिजलेलं आहे सगळं। ओव्याचा स्वाद खूप छान लागतोय। तर आता आपण ह्या परतून घेऊया। सगळ्या वड्या मी परतून घेतलेल्या आहेत, म्हणजे पलटी करून घेतल्यात, आणि या खरपूस अशा तळून घ्यायच्या आपण। अगदीच आपल्याला तळून नको असतील तर नुसतं थोडंसं तेल घालून तव्यावरती, भाकरीच्या तव्यावरती भाजून घेतले तरी चालतं, किंवा निर्लेपच्या तव्यावरती।
तर ह्या बघा सगळ्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या शिजून म्हणजे चांगल्या अशा तळून तयार आहेत. आता ह्या मी काढून घेते आणि अशाच बाकीच्या तळून घेते. तर अशा पद्धतीने आपले राहिलेले ज्या वड्या आहेत त्या देखील आपण तळून घेत आहोत. मला अहो मदत करत आहेत मात्र सगळ्या कामामध्ये, त्यांची खूप मदत असते, त्यामुळे कुठलंही काम असं सोपं होतं. तर अशा पद्धतीने आपल्या कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा तयार आहेत. जर कोथिंबीर वड्यांचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.